नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 17 विधान परिषदेच्या जागांसाठी आता निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची मुदत आहे. त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा काल सुटलेला आहे. आता महायुतीमध्ये भाजप हा 11 जागा लढवणार आहे, तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष 4 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गट हा 2 जागा लढवेल. ह्या 17 पैकी कोणत्या जागा 11 जागा भाजप लढवणार आहे, कोणत्या 4 जागा शिवसेना एकनाथ शिंदे गट लढवणार आहे आणि कोणत्या 2 जागा राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार आहे, याचं विवरण आपण सोबत दिलेल्या छायाचित्रात आपल्याला दिसून येईल. स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या या 17 जागांसाठी मराठवाड्यात धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि जालना, औरंगाबाद या 4ही मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. यात धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघात तसं पाहिलं तर महायुतीचं मतदारसंख्या जास्त आहे आणि त्यामुळं महायुतीकडून कोणत्या पक्षाला ही जागा सुटणार याविषयी चर्चा होत होत्या, पण ही जागा भाजपच लढवणार हे नक्की होतं आणि घडलंही तसंच. मग भाजपकडून कोण उमेदवार असणार याबाबत अनेक जण भाजपची ह्या जागेसाठी इच्छुक होते. त्यासाठी मग महाराष्ट्र प्रदेश भाजपनं 4 जणांची एक यादी दिल्लीलाही पाठवली होती. त्या 4 जणात लातूर ग्रामीण भाजपचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहिलेले आणि विठ्ठलसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील मुरुमकर, त्यांच्याचबरोबर भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर आणि बीड जिल्ह्यातील ओमप्रकाश शेट्टे यांची 4 नावं दिल्ली दरबारात पाठवण्यात आली होती आणि त्यातून अखेर काँग्रेसमध्ये प्रभावशाली नेते असलेले अचानक काँग्रेसचा त्याग करून भाजपत प्रवेश केलेले माजी राज्यमंत्री, औशाचे माजी आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे. तसं भाजप प्रवेश करतानाच काही अटीशर्तीवरच बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. उमरगा लोहारा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळं तिथं त्यांना विधानसभेची निवडणूक लढवता येत नव्हती. तर मागील निवडणुकीत औशातून अभिमन्यू पवार हे भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झालेले होते. त्यामुळं तिथंही त्यांना उमेदवारी मिळण्याची शाश्वती कमीच होती. त्यामुळं त्यांनी भविष्यात विधान परिषदेची उमेदवारी द्यावी, पक्षात चांगली वागणूक द्यावी आणि पक्षानंही त्यांच्या अटीशर्ती मान्य केल्यात असंच दिसतंय. कारण त्यांचे चिरंजीव शरण बसवराज पाटील यांना याच्यावर उपाध्यक्ष म्हणून सरकारनं नेमणूक केली आहे. बसवराज पाटील यांची पक्षानं लातूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे आणि पक्षानं म्हणजेच देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊंनी
जो शब्द दिला तो अखेर पाळला आहे असंच म्हणावं लागेल. कारण देवाभाऊच्याच त्यांनी जोर लावल्यामुळं बसवराज पाटील यांना धाराशिव, बीड, लातूर या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. उद्या शक्तीप्रदर्शन करत बसवराज पाटील धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील असंच कळत आहे. महाविकास आघाडी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडला आहे. काँग्रेस पक्षानं या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जबाबदारी माजी मंत्री लातूर शहरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यावर सोपवलेली आहे आणि पक्षानं धीरज देशमुख यांची मागणी होती ती उमेदवारीची मागणी मान्य केली नाही आणि नवख्या आणि अगदीच आत्ता काँग्रेसच्या याच्यात आपलं नेतृत्व फुलवणाऱ्या अशा उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य असलेल्या महेश देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. महेश देशमुख यांनी आता मतदाराच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत आणि महेश देशमुख उद्या तेही शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज भरतील असंच दिसतंय. काल अखेरीपर्यंत जवळपास 32 जणांनी उमेदवारी अर्ज 32 जणांनी एकूण 60 उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे आणि त्या 60 अर्जापैकी फक्त 2 जणांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. त्यात एक कळंब नगर परिषदेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक संजय मुंदडा यांचा अर्ज आहे. आता उद्या दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अर्ज भरतील. त्याचबरोबर असा कोण तगडा अपक्ष उमेदवार अर्ज भरेल याकडं तिन्ही जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. परंतु तसा कोणी प्रयत्न करेल असं वाटत नाही आणि बसवराज पाटील हे निवडून येतील असंच आज तरी चित्र आहे. परंतु उमेदवारी न मिळाल्यामुळं कोण काही दगाबाजी करतं का काय हे ज्यावेळेस प्रत्यक्ष मतदान होईल त्याच दिवशी कळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 301वी जयंती होती. त्यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी त्यांची जयंती साजरी केली. धाराशिव शहरात पण छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंती साजरी करण्यात आली. त्या जयंतीला खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते आणि अहिल्याबाई होळकर यांना मान देणारे, सन्मान देणारे अनेक भक्तही तिथं उपस्थित होते. कळंब शहरातही अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळीही खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ असलेल्या चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे आज शासनाच्या वतीनं अहिल्यादेवीच्या मंदिरात पूजा केल्यानंतर तिथं जे त्यांच्या स्मृतीर्थ स्मारक उभारलं जाणार आहे त्याचा कामाचा शुभारंभही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. काल रात्री 12च्या दरम्यान चोंडी येथे आमदार पडळकर
आणि आमदार रोहित राजेंद्र पवार, खासदार लंके यांच्या समर्थकात तू-तू मै झाल्याचं वृत्त पण आहे. अशा सर्व देशातला धार्मिकतेचं वेगळेपण शिकवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांना आमचा मानाचा मुजरा. अहिल्यादेवी होळकर यांचा आजोळ आपल्या धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येरमाळा जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या चोराखळी येथे आहे. आणि चोराखळीत पण आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. आज संध्याकाळी बरोबर 7:30च्या ठोक्याला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टाटा IPL 2026चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन तगड्या अशा संघात रंगणार आहे. दोन्ही संघांनी वेळेस IPL चषक जिंकलेला आहे. सलग दुसऱ्या वेळी अंतिम फेरीत खेळण्याचा बहुमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मिळालेला आहे. तर 5 वर्षाच्या काळात गुजरात टायटन्स पण आज अंतिम फेरीत उतरण्याची दुसरीच वेळ आहे. इकडं विराट कोहली तर दुसरीकडं धावाचा पाऊस पाडणारा असा साई सुदर्शन. या दोघांची फलंदाजी आज कशी बहरते आणि मग दोघांपैकी कोणाची उत्तम फलंदाजी होते यावरच दोन्हीपैकी कोणते संघ किती धावसंख्या उभारतील हे ठरणार आहे. एकीकडं हेझलवूड, भुवनेश्वर कुमार अशी गोलंदाज आहेत, तर दुसरीकडं पण तगडेच गोलंदाज आहेत. त्यामुळं दोन्ही संघ एकमेकांचा अगदी कस पाहतील आणि याच्यात जो संघ आपली कामगिरी उंचावेल तो संघ विजयी होईल. अनेक जणांच्या मते शक्यतो क्वालिफायर एकचा पहिला सामना जिंकणारा संघ बहुतांश वेळा IPL चषक जिंकतो असं म्हणणं आहे आणि तसा तो इतिहास पण आहे. तर असंच घडू शकेल की नाही हे सांगता येत नाही. अनेक चाहत्यांच्या मते गुजरात टायटन्स हा सामना जिंकेल आणि या वर्षीच्या म्हणजे 2026च्या IPL चषकावर गुजरात टायटन्स आपलं नाव कोरेल असं पण काहीचं म्हणणं आहे. आता जर त्याला अर्थ असत नसतो, थोड्याच वेळात सामना सुरू होईल आणि मग खरं कोण जिंकेल याचं उत्तर आपल्या सर्वांना मिळेल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपले अन्न हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.